कोलकाता येथे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी मार्चच्या संपाला पाठिंबा देत वैद्यकीय सेवा बंद ठेवली। त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास ठप्प राहिली आहे। मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहिली आहे। कोलकाता घटनेसह विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून मार्ड डॉक्टरांनी संप पुकारलाय। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरात डॉक्टरांनी निषेध रॅली काढली, तसेच चौकाचौकात निदर्शने केली आहेत। या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगली शहरातून निषेध फेरी काढत निदर्शने केली आहेत। त्यांच्या आंदोलनास जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी पाठिंबा दिला। या आंदोलनात मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर सहभागी झाले होते। कोलकाता येथे शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका 21 वर्षीय महिला डॉक्टरला बेदम मारहाण करत अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेचे संतप्त पडसाद संपूर्ण देशासह महाराष्ट्रात उमटलेत। सांगली आणि मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या मार्डच्या वतीने संप पुकारण्यात आलाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हा संप सुरूच आहे। विविध मागण्यांसाठी दररोज वेगवेगळ्या माध्यमातून निवासी डॉक्टर निषेध व्यक्त करत आहेत। कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर झालेला हल्ला यासाठी जवळपास सर्वच डॉक्टरांनी आज निषेध केलाय। चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टरांच्या वतीने सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली। रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन अजूनही सुरूच ठेवले। डॉक्टरांना संरक्षण द्या, संरक्षणासाठीचा कठोर कायदा करावा, त्यांच्या कामाचे तास कमी करा, पश्चिम बंगालच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शहरातील राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, स्टेशन चौक ते राजवाडा चौक अशी निषेध फेरी काढण्यात आली आहे। या आंदोलनात डॉक्टर अमोघ भडभडे, डॉक्टर विजय कदम, डॉक्टर मोहिनी कोठावळे, डॉक्टर प्रशांत विधाते, डॉक्टर आस्था चावला, डॉक्टर रोशनी राठोड, डॉक्टर आकिब कुरेशी, डॉक्टर विवेक पटेल, डॉक्टर नीरज यादव यांच्यासह डॉक्टर सहभागी झाले।